वैशिष्ट्य आहे? नाही, आज पुणे महापालिकेचं बजेट सादर करण्यात आला. हा बजेट बेसिकली प्रशासनाचा बजेट आहे. त्याच्यानंतर हा बजेट जो आहे आपला स्थायी समितीच्या स्तरावर याच्यावर विचार मंथन केलं जाणार आहे आणि पुन्हा त्याच्यानंतर जीबी मध्ये हा बजेट जाईल. पण महापालिका आयुक्तचं जो बजेट असते तो एक ड्राफ्ट बजेट असते आणि त्याच्यानंतर थोडाफार त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचे स्कोप काही ठिकाणी असतं. मी आपल्याला थोडक्यात सांगतो की बजेटचं काय स्वरूप आहे. एक तर असं आहे की बजेटमध्ये एकूण जे काही आमचे जमा आणि खर्च बाजू दोन आपण धरतो की किती जमा होणार आणि किती खर्च होणार. तर आमचा जो काही अंदाज आहे, जो काही अभ्यास केलेला आहे महापालिकेच्या कामकाजातून किंवा जे काही आमचे सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू आहे आणि कुठे कुठे खर्च करायलाच पाहिजे, हे सगळे चांगला अभ्यास करून एकूण 13,995 कोटीचा बजेट आम्ही सादर केलेला आहे. मेन याच्यामध्ये असं आहे की हे 13,995 कोटी आहे. तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये आम्हाला नवीन जे काही 23 गाव आमचे ऍड झालेले आहे, नवीन 23 गावामध्ये विकास कामे जे काही होईल त्याच्यामुळे आम्हाला जास्त रेव्हेन्यू येऊ शकतात. तसेच आमच्याकडे टॅक्स डिपार्टमेंटमध्ये बरेच काही रिफॉर्म सुरू आहेत. तर नक्कीच आमचा जो काही टॅक्स आहे, नॉर्मली जो मिळकत कर असतो याच्यामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच जे काही नवीन आमच्याकडे सोर्स आहे, आता शासनाचा जे काही नवीन ग्रांट्स वगैरे होऊ शकते, तसेच कुठेही नवीन आम्हाला काही कर्ज घ्यायचं असेल तर हे सगळे आम्हाला काहीतरी चांगला दिसतो आणि बाहेरून
सगळे गावात आता आपलं बजेटमध्ये तुम्ही पाहिलं तरी नवीन गावावर चांगला आपण भर दिला आहे. सर एकूण 23 गावांसाठी एकूण तरतूद किती त्यासाठी अमाऊंट सांगता येईल आपल्याला? हे करू शकतो आपण. मला वाटतं की 10,000 कोटी काय ड्रेनेज रोड आणि इलेक्ट्रिसिटी 4-5 डिपार्टमेंट जरी घेतलं तरी अमाऊंट करू शकतो. 350 कोटी पाणी पुरवठा आहे. 110 कोटी पसरा आहेत पाणी 350 110 आणि बाकीचे प्रकल्प काय टाकले का? ड्रेनेज 450 कोटी. 9 गाव आणि 9 गाव पडले. किती किलोमीटर होते? सी नॉर्मली पोलीस डिपार्टमेंटचं म्हणणं आहे 7%, आमचं म्हणणं आहे 9%. किती किलोमीटर वाढत? रोड वाइडनिंग 2400 ने धरताय, 1700 ने धरताय, किती निकषान? 24 सर ते सीएमचं पाता लोक करायचे कोण आहेत त्याच्यासाठी काय आपल्याला? 24 किलोमीटर कसं होणार? 1% वाटते ना. तुम्ही जर 23 गावामध्ये जर 23 रोड करणार, सगळे 1-1 किलोमीटरचे रोड असणार, मिसिंग लिंक करणार. नाही डेव्हलपमेंटचे 1% आहे. किती? हो 65 किलोमीटरचा रोड लेंथ वाढेल. गावातले वगैरे सगळे हो 65 किलोमीटर जर आपण केला तर जास्त झाला ना ते. मॅडमने जी 300 कोटी सांगितलेले जे आपण खात्याकडनं प्रोजेक्टला धरतो ते सोडून इतर जी लहान कामं दिली त्याला जवळजवळ 300 कोटीचे प्रोजेक्ट सोडून आहे, प्रोजेक्ट सोडून. इतर कामांना नाही, रोडच्या टक्केवारी जर तुम्ही पाहिलं तर सरासरी जर 2400 किलोमीटर मध्ये जर आपण 68 किलोमीटर ऍड केला तर माझ्या मते ह्या 3% ऍड होत आहेत ऑलमोस्ट, म्हणजे 2.5%. बेसिकली 2.5% एक्स्ट्रा रोड आम्ही पण आपण मोस्टली रोड करतो, आपण खूप इम्प्रूव्ह केलं, पण आपल्या एन्फोर्समेंटची सिस्टम नाही. आता एफसी रोड एवढं साऊंड झाला, सगळं असे मेजर रोड सगळे तिथेच प्रॉब्लेम येतो. तुम्ही रोड वाइंडिंग करता पुन्हा ते बेसिकली एन्क्रोचमेंट पुण्यामध्ये अतिशय मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यासाठी थोडा वेगळ्या पद्धतीने काम करायची गरज आहे. आता पण कारवाई संपादनासाठी आपण इतर पर्यायचा वापर करत नाही. आपण 400 कोटी प्रस्तावित केले जवळपास. मग जर असं जर आपण संपादनाला कॅश देत असेल तर मग इथून पुढे भविष्यात सगळी लोक नाही, 2 गोष्टी आहे. आपण कसं आहे की तुम्ही एक विचार करा की ट्रेंड पडू शकते आणि ट्रेंड कधी कधी पडला तर काही हरकत नसते. मी तुम्हाला सांगतो एक गोष्टी, तुम्ही विचार करा की काही छोटा एक एरिया त्याचा भूसंपादन करण्यासाठी तुम्ही 30 वर्षापासून वाट पाहत आहात. एक छोटा शेतकरी म्हणजे लँड ओनर, आणि त्यांच्याकडे 1 गुंठा जमीन आहे, त्याला काही माहित नाही की व्हॉट इज मार्केट, व्हॉट इज टीडीआर, त्याला पैसे द्यावाच लागेल. मोठ्यांना दिलं जातं ना भूसंपादन. हा प्रॉब्लेम आहे महापालिकेत. नाही, बेसिकली तर नॉन कमर्शियल लोक कसं आहे ना की टीडीआर सुद्धा जर तुम्ही धोरणात्मक दृष्टीने पाहिला ना तर टीडीआर काही असा फोर्सफुली तुम्ही देऊ शकत नाही ना. म्हणजे हे 2 गोष्टी आहे. भूसंपादनचा पैसा आम्ही कंपल्सरी कोणाला सांगतो की तुम्हाला घ्यावाच लागेल, पण मी कोणाला प्रेसराईज करू शकत नाही की तुम्हाला टीडीआर घ्यावाच लागेल. हाच फरक आहे बेसिकली. आणि तुम्हाला काय करणार आहे का मर्यादा ठेवणार एवढ्या जागेसाठी कॅशवाला? नाही, आज बघा काही असे लोक आहेत त्यांना म्हणते की नाही आम्हाला टीडीआर मध्ये आम्ही काही करू शकत नाही. तो त्यांचा हक्क आहे. शेवटी कसं आहे की ते त्यांचा हक्क आहे ना की मला पैसेच पाहिजे. लहान एकदम होल्डिंग असतील लहान होल्डिंग आणि मी जर माझ्याकडे जमीन असेल तर मी टीडीआर नाही घेणार, मी जमीनच घेणार आहे. कारण हे महापालिका मला 3 वर्ष हे करणार. महापालिकामध्ये मला 3 वर्ष जावं लागेल चक्कर मारून टीडीआर साठी. मी नाही घेणार टीडीआर.
काय काय एशियन बँकेच्या रिलेटेड प्रपोज केलं 500 कोटी नाही असं नाही म्हणलेलं, कर्ज ऑब्लिक कर्ज प्रोजेक्ट जे फिजिबल असेल ते करू. नाही, कर्ज आहे 500 कोटी. सध्याचं डेफिसिट जे आहे ते जवळपास 2 फिगर म्हणजे डबल डिजिट आहे. त्याला कर्ज घ्यायला मग कोणाकडून घेणार आहे, काय काय प्रपोज केलंय काय? नाही, आहे त्याची ऑलरेडी तयारी सुरू झालेली आहे कर्ज. त्याच्यामध्ये एक या आधीचे जे 200 कोटीचे बॉन्ड घेतले त्याची काय परिस्थिती? ते सांगा बॉन्ड 2027 ला मॅच्युअर होतील. आपण दर 6 मंथली त्याचं रिपेमेंट करतो इंटरेस्टचं, आणि मॅच्युरिटी 2027 ला होईल. लॉस मध्ये केलं ना लॉस मध्ये आपण एफडीच्या पेक्षा जास्त त्याच्यात 2% सबसिडी मिळेल. 759 मी घेतली आपण, 2% सबसिडी मिळाली, म्हणजे 5.6 टाइम्स पडला. एफडीचा रेट आपला 7 7.5 बिझनेस केला आता एवढी मोठी कॉर्पोरेशन काहीतरी कामं. प्रशांत, हा जो 500 कोटीचा कर्ज आहे ना, ते 500 कोटीचं कर्ज जे आहे ते घेऊन आम्ही बेसिकली कमीत कमी 2000 कोटी शासनाकडून घेणार आहोत. शेवटी कसं आहे, एक नवीन जो अर्बन चॅलेंज फंड आलेला आहे ना, अर्बन चॅलेंज फंडचा असा मिनिंग आहे की तुम्ही काही प्रमाणात तुम्ही कर्ज घ्या किंवा पीपीपी मोड मध्ये काही काम करा. शहरात पीपीपी मोड मध्ये काम करायला फार अवघड आहे. पीपीपी मध्ये कसं आहे की आम्ही काही लोकांना सांगतो की तुम्हाला म्हणजे पुढे तुमचा जो आहे हे आहे ना, करमाफी करू, तुम्ही काम करून घ्या. सोडा पीपीपी. बेसिकली एक माणसाला आम्ही क्रेडिट नोट देतो असतो. हा, पीपीपी वर्डचा चुकीचा वापर होत आहे. पीपीपीचा मिनिंग असा आहे की तुम्ही काही पैसे हे करणार, आम्हाला हँड ओव्हर कर, हे असं ना बीओटी. पीपीपी म्हणजे ठराविक पॉलिसी आहे. पीपीपी असं कोणी आपल्या मनाने बोलू शकत नाही. पीपीपी म्हणजे भारत सरकारमध्ये जो काही डिपार्टमेंट आहे, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, त्यांच्या पीपीपीच्या फार एक सिंपल डेफिनेशन आहे. बिल ऑफ रेट ट्रान्सफर किंवा म्हणजे तसंच आहे. याच्यामध्ये शहरात होणे अवघड आहे, कारण इथे लोक काय, इथे नागरिकांना काही प्रमाणात पैसे द्यावे लागते. हे आपल्याला माहिती आहे की MSIDCचा जो काही डबल डेकर ब्रिज आपण करतो ते शहराच्या बाहेर सोडतो, जेणेकरून पुणेकरांना शहरच्या लोकांना काही म्हणजे टोल द्यावा लागणार नाही. पीपीपी आला म्हणजे टोल पण आला काहीतरी, किंवा ते आपल्याकडे एक असतं ना हॅम प्रोजेक्ट मध्ये पण आपण करू शकतो. पण हॅम आणि पीपीपी मध्ये हॅमचं उदाहरण तुम्ही पाहिलेलं आहे. ठीक आहे. पाताल लोकसाठी आपण 15 कोटी यावर्षी ठेवतो, जसं म्हणजे DPR पासून निविदापर्यंत केला जाईल. आपण गरज पडली तर शासनाकडून पैसे येईल, पण दोन आपण करतो बोगदा. आशान पंचवटी ते कोथरूड सुतारदारा तो PMRDA करतायत. CM डीपीआर बदलला मेट्रोनी, पण आपल्याला अंडरग्राऊंड तेवढी परवानगी मिळणार का, जे तुम्ही शनिवारवाडा वगैरे म्हणता? कारण पाताळेश्वर मंदिराच्या इथं आपल्याला आराखडा बदलायला लागला होता, कारण केंद्रातून हे मिळालं नाही हेरिटेजचं. त्याच्या बेसिकली PMRDA कडे हा विषय तिथंच आहे, तिथंच करणार आहे जिथं रिस्ट्रिक्ट होतं. मेट्रोसाठीचं काय करेल तरतूद? मेट्रोचे बरेच प्रोजेक्टला आता मंजुरी मिळालेली आहे. आपण काय आपणच तरतूद काही असं ठेवतो ना ते बजेट नाही. पताल लोक जे आपण म्हणतात ना, ते PMRDA करतायत. आमच्याकडे नाही. आमच्या डीपी मध्ये जे आहे ते आम्ही करतो. तुम्ही मिळकत करायचं सांगितलं की मिळकत करायचं आपण असेसमेंट वाढवतोय. मिळकत करा जवळपास तुम्ही 3500 कोटीचं उत्पन्नाचं उद्दिष्ट दिलं, ज्यात थकबाकी वसूल वगैरे आपण सगळं करणार आहे. पण आता दुसऱ्या बाजूला समाविष्ट गावातला टॅक्स कमी करण्यासाठी तुम्ही समिती नेमली आहे. त्याच्यामुळे तो दुप्पट झाला तर तिथं 250 कोटी रुपये कॉर्पोरेशनचे बुडणार. आणि दुसरं जे 500 चौरस मीटरच्या आतल्या मिळकती आहेत त्याचाही आपण कर माफ करणार आहे. जसं तुम्ही अनुकूलता स्थायी समिती, तिथेही आपले दरवर्षी 250 कोटी बुडणार आहे. म्हणजे 500 कोटी जागेवरच जाणार असताना तुम्ही उत्पन्न आम्ही रिअल धरले असं कसं आपण म्हणू शकतो? नाही म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स मध्ये तुम्ही 3500 कोटीचं टार्गेट दिलं प्रॉपर्टी टॅक्स डिपार्टमेंटला, बरोबर, पुढच्या वर्षभरासाठी. पण दुसऱ्या बाजूला आपण समाविष्ट गाव आहेत ना, त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स जो दुप्पट करण्यासाठी आपण समिती नेमली, स्थायीने अभिप्राय दिला म्हणून. म्हणजे तिथं आपल्याला जी डिमांड होती कॉर्पोरेशनला येणारी ती 250 कोटींनी घटणार आहे. आणि जी 500 चौरस फुटाच्या आतली घर आहेत त्याला आपण जी सवलत देणार आहे त्याला आपला 250 कोटी रुपये बंद होणार आहेत. कुठे सवलत देणार? कोण सांगितलं?
त्यांनी सांगितलं, तुम्ही सांगितलं अभिप्राय ठेवला आणि अभिप्राय त्याला पॉझिटिव्ह अभिप्राय आहे ना. हे वेगळं आहे. काय decision नाही झाला. नाही तुम्ही धरलंय आपण विचार केला नाही. त्याच्यामध्ये 250 कोटी माझा प्रश्न होता. 250 कोटी नाही, 250 कोटीचे नुकसान होऊ शकते, पण आम्ही थोडं ना शिफारस करणार आहे त्याचे. त्यातून डिसिजन नाही झाला आणि ते ग्रामपंचायतच्या वाढवल्यासारखं होत नाही कसं, बजेट वाढवल्यासारखं होत नाही का? तुम्हाला माहिती आहे की आपला लॉस होणार आहे. ते दुप्पटच्या जे आहे ते पण अजून डिसिजन नाही झालं. अनसेस्ड प्रॉपर्टी आहे, नवीन प्रॉपर्टी आहे. बघा, दोन गोष्टी आहेत. तुम्हाला असं वाटते की नवीन 23 गावांकडून पैसे येणार नाही आणि हे बाकी जे 5 चौरस फीट वाले याला माफी आहे, तुम्ही गृहीत धरून तुम्ही सांगतायत, पण मी गृहीत न धरता हे केलेलं आहे. हे जाणारच नाही, सर. जसं तुम्ही सांगितलं, आता तुम्ही अभय योजनेचं सांगितलं, अभय योजनेपर्यंत तुम्ही जानेवारी अखेर काढलं तर कॉर्पोरेशनला अभय योजना सोडून फक्त 1800 कोटी रुपये मिळाले, जे की मागच्या वर्षी जानेवारी पर्यंत रुटीन कर 2100 कोटी मिळाला होता. म्हणजे अभय योजनेमुळे तुमचा नियमित मिळणारा कर जवळपास 300 कोटींनी कमी झाला. मग अशा स्थितीत आता परत अभय योजना राबवणार नाही. तुम्ही म्हणता जे डिफॉल्टर आहे त्यांच्यावरती आपण कडक कारवाई करणार आहे, म्हणजे ते उत्पन्न तुमचं घटणारच आहे ना पुढच्या वर्षी. बघा, ते माझं काय मत आहे की हे जे नवीन जे काही पॉलिसी आहे त्याच्यामध्ये डिफॉल्टर्स कडून वसुलीचा सिस्टम आमच्याकडे चांगलं नाही. आता मला वाटतं असं खूप सारे लोक आहेत, खूप सारे केसेस आहेत कोर्टमध्ये पेंडिंग आहे आणि त्याच्यावर ज्या प्रकारे आम्हाला हे करायला पाहिजे युक्तिवाद, तसं होत नाही. तसेच काही ठिकाणी जे लोक वसुली करून देऊ शकतात तिथे पण एवढे आम्ही मागे लागत नाही. आणि हे 2000 कोटी वसूल करणे फार एवढे काही कठीण नाही आहे, मला असं वाटतं. ते आपण करू. आणि दुसरं आहे की 3.5 लाख प्रॉपर्टी जो आपण अनअसेस्ड हे करतो त्याच्यावर सुद्धा एवढे काही काम झालेलं नाही. आपण जर आतापर्यंत 30-35 हजाराच्या वरती गेलो काय आले सगळं, मग आता 3.5 लाखावरती एकदम हे होत आहे ना तेवढे ऑन रेकॉर्ड. होत नाही ना, रेकॉर्ड गेल्या अनेक वर्षापासून येत सर. देखो क्या है ना कि जब तक आपण दुसरीकडे आपण मात्र रेट कमी करण्याचा प्रयत्न चालला आहे, जो आपण 750 350 आपण येणार आहोत कोडिंग मध्ये. तर हे नुकसान आणि तुम्ही 100 कोटी उत्पन्न धरले सध्या ते 111 कोटीने आपण वसूल करत 100 कोटी धरले सध्या कोर्ट केसच्या मुळे. अजून ते फायनल झालं आणि स्टँडिंग मध्ये जे फायनल ते 222 आपल्याला जे 700 होणार आता 111 कोटी. एक बघा, आता असं आहे तुमचं रेट आहे 111, त्याच्या कमीत कमी 3 ते 4 पट नक्कीच होणार ना. आपण 580 ठेवलं ना आता. अजून फायनल नाही झालाय. मी काय म्हणत आहे की आपण 111 करत होते वसूल आजपर्यंत, आता 222 अरियर्स आपण घेणारच आहे, तो एक वसुली झाली. दुसरा आता स्टँडिंग ठरवलं येईल की काय होणार, पण ते 222 जसा सरांनी म्हटला प्रशासनाची भूमिका अशी हवी होती की तुम्ही अतिक्रमण मुक्त स्वच्छ शहर सगळं करताय, हे रेट्स वाढवले असते तर एक वर्ष उत्पन्न झालं असतं, बॅलन्स केलं लागले असते, दोन्ही आपला उद्देश सफल झाला असता. दबाव होता का कुणाचा? तुम्ही टॅक्सला म्हणता की आम्ही तर गृहीत धरलं. इथं तुम्ही करत नाही. ते वेगळं होत नाही काय. बरेचशा योजना रिपीटेड आहे, म्हणजे कात्रज कोंडवाला रिपीट आहे, ते टेंडन्स तसेच आहे. गेल्या वर्षानुवर्ष किमान 20-30 तरी प्रोजेक्ट असतील. नाही, हे सगळे आता कम्प्लीट होईल यावर्षी. असे प्रत्येक सर बोलतात मागच्या वर्षी नव्हतं. सगळे शासकीय अनुदान 22 वर्ष असतील. चेअरमॅनला नाही का कमर्शियलचा विषय होता, कमर्शियल झोनचा विषय होता. विशेषतः जे हॉटेल आहेत निवासी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होते. कदाचित मान विद्युत यामध्ये मिळत पण जाईल, पण त्याचा नाहक त्रास हा वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात होतो. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. आपले निवासी काय? कारवाई का होत नाही, निवासी करतात हॉटेलिंग कसं काय चालतं त्याच्यावर कारवाई का होत नाही. निवासी एरियामध्ये कमर्शियल वापर होत आहे, चेंज ऑफ यूज. पण जिथे जे अलाउड आहे नियमामध्ये, जर ते अलाउड आहे कमर्शियल करू शकते ऍज पर दी नॉर्म्स, की त्याच्याकडे एवढी पार्किंग आणि ते सगळी गोष्टी पाहिजे. जर ते व्हायलेशन होत असेल तर डेफिनेटली ते कारवाई होणार. तुमची सगळ्यांची उद्दिष्ट खरंच चांगली आहेत शहरासाठी, ती विजेचा पण आम्ही दानच देतो. बरेचसे हॉटेल्स आता तुम्ही आणि पण जातो तिथे नेहमी पार्किंगच नसतं. जे तुम्ही म्हणाला होता की त्यांना टॅक्स लावू, आता गेल्या वर्षभर झालं तुम्ही टॅक्स लावणार होता,
उत्पन्न वाढणार आहे त्यांच्यावर पण जरब बसणार आहे. आपण असेसमेंट पण ती होत नाही. कारवाई चालू आहे, आणखी जोरात करू कारवाई. हे झालं तर मग सरांनी काय सांगितलं? पुढच्या वर्षात तसं सांगितलं सर. गंभीर आहे, वाहतूक खूप आपल्याला एक उदाहरण सांगितलं सरांनी. सर आणि दुसरं सर, त्यांच्याकडून बांधकामाचं जे आपण शुल्काचं म्हटलं होतं, अतिक्रमण कारवाई केल्यानंतर आपण ते हॉटेल्सला म्हणजे ज्याचं पडतं गरिबांचं ते काही त्यांच्याकडनं मागणी ते दगडावर लोक आपण या व्यावसायिकांचं जेव्हा अतिक्रमण कारवाई करतो त्यांच्याकडनं आपण कुठं त्यांची कारवाई शुल्क वसूल करतो आपण तेही करत नाही. ते आपण करणार आहे. 2018च्या ऍडिशनल कमिशनर विशेष ऑलरेडी त्याच्याबद्दलचा एक सर्क्युलर पण आहे. बरंच सांगितलंच आहे. म्हणजे आता सरांनी एवढं सांगितलं, एवढे पैसे आम्ही असे आणणार तसे आणणार, आणि दरवर्षी 18 पासून जर होत नसेल आम्हाला काय माहिती सर, असंच होणार आहे. बालगंधर्वच्या पुनर्विकासाचं तुम्ही आता परत मांडलंय, काय नक्की करणार? म्हणजे ती इमारत पाडून नव्याने करणार आहे का त्यात सुधारणा करणार आहे? काय नक्की योजना असणार आहे? डीपीआर त्याच्यावर होऊ दे. ऑलरेडी झालेला आहे त्याचा. होईल, होईल. सर, तुम्ही नावाला आता हे open करून बालगंधर्व. बालगंधर्व, हा. रिपेअर पण तयार आहे. आपण आर्किटेक्ट बरेच आर्किटेक्ट लावले होते. याला काही लोकांचा विरोध होतो. मी तुमची कल्पना चांगली असेल तर आपला विरोध नाही ना, आमचं नाही, आमचं काय बॅलन्स भूमिका आहे. त्याचा फायदा होईल मला वाटतं. नाही, त्याच्यामध्ये कसं आहे की ऑडिटोरियम्स खूप सारे होऊ शकते, नवीन 3-4 ऑडिटोरियम होऊ शकते, फ्लोर्स वाढवू शकतो आपण, ते कला दालन होऊ शकते आणि थोडासा कमर्शियल वापर जास्त चांगला होऊ शकतो. तर जानेवारी शहराच्या मध्ये इतका मोठा एरिया आहे आणि त्याचे ट्रेडिशनल वापर थोडासा महापालिकेत बोल्ड डिसिजन घेणे पण आवश्यक आहे ना. आपण वर्षानुवर्ष हाच पद्धती जे आहे हेरिटेजचा प्रश्न आहे ना, तुम्हाला जागा पण पाहिजे ना. हा बालगंधर्वाचा विषय निघाला, एक सांस्कृतिक आहे. तुम्ही एवढी मोठी तरतूद केली आहे आणि जे कलाकार कट्टा खेळाचा जो विषय चालू आहे सध्या ते रस्त्यावर आले, तर त्याच्यापेक्षा ते इंडोर किंवा बागांमध्ये असं करून ते एवढी रक्कम इन्व्हेस्टमेंट करतात, तर मग ती रस्त्यावर बसून जाण्यापेक्षा असं काहीतरी वेगळ्या ठिकाणी करणं, कारण ती रस्त्यासाठी तो कलाकार कट्ट्याच्या लोकांना चांगले गेलेली जागा आहे, ऍक्च्युली दिलेली जागा आहे कॉर्पोरेशन. बरोबर आहे ना. तो कलाकार कट्टासाठी माझे शोध सुरू आहे, कुठे त्यांना बसवू शकतो नवीन ठिकाणी. सर, जानेवारी पर्यंत 7,701 कोटी रुपये उत्पन्न झाले. मार्च पर्यंत अंदाजे किती उत्पन्न होईल आणि मागच्या अंदाजपत्रकापेक्षा उत्पन्नाची तूट किती असेल? कमीत कमी 1,000 कोटी होईल 8,000 कोटी. आणि बजेट होतं काहीतरी 12-12.5 कोटीचा. आणि महापालिकेमध्ये नेहमीप्रमाणे 75-80% खर्च होईल. तसं तुम्ही म्हणालात 1,000 कोटी, उलट आपण या आपल्या बजेटेड अभय योजना राबवून आपण ऑलरेडी 1,000 कोटी रुपये उत्पन्न मिळवलं. ती ऐन वेळेस आणलेली आपण ती योजना होती, त्यामुळे ते वाढलेले दिसते. म्हणजे साधारण 1,000 कोटी आता ऑलरेडी टॅक्सचे तर पैसे आले, तुमचा बांधकाम विकसन शुल्क ऑलरेडी ते 1,500 कोटी जवळपास कमी आले. आता ते पैसे येणार आहेत का यावेळेस? येईल पैसे. मी ते सांगत होतो ना की ते सेटलमेंट कमिशनरचा जो काही सर्क्युलरमुळे ते पण सर तुम्ही शासकीय अनुदानात पण इथं 1,633 कोटी येणार होते, 202 कोटी. ठीक आहे, मार्च एंड पर्यंत काही पैसे येतील, ते किती असतील? येईल पैसे. ते किती असतील? शेतकऱ्यांचा मजबूत आपण केलं पाहिजे, त्यांचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. मागच्या वर्षी शेतकऱ्यांसाठी 130 कोटी तरतूद होती, यावर्षी 137 कोटी ठेवलेली आहे. शेतकऱ्यांना जे लहान गल्लीबातली कामं करायची आहेत, ड्रेनेजची कामं आहेत, पाणी पुरवठ्याची कामं आहेत, अशी कामं कशी होणार? शेतकऱ्याला फक्त 1 कोटी 1 कोटी प्रभागाला ही कामं कशी होणार? तू वाढेल, तू वाढणार आहे. हेडक्वार्टर मध्ये पैसे आहे ना, ते आम्ही त्यांना लॉक इन करून देत असतो ना. सर, सायकल स्पर्धेच्या निमित्ताने आपण पत्र विभागासाठी उल्लेख नाही आला आपल्या भागात. मी शेवटी कसं आहे की सायकल स्पर्धेसाठी चांगली गोष्ट आहे ना सर, चांगल्या नसते असू द्या ना, पण माझं काय मत आहे की सायकल स्पर्धा काही आमचा हे नाही, आमचा उद्देश नाही आहे. सायकल स्पर्धा होत असते बनवून चांगला रोड, असा मी तर असं काही म्हणजे पूर्वी पण त्यांना सांगितलं नाही. आता हे सगळे तुम्ही पाहत असाल ना की चॅम्बर दुरुस्ती किंवा हे म्हणजे फार पूर्वीपासून, म्हणजे मी जेव्हा जॉईन झालो त्याच्या पहिल्या वीक मध्ये मी सांगितलं होतं या सगळे. काही लोकांना असा गैरसमज झाला की केवळ सायकलमुळे आम्ही करतोय, ते
साइटी जस्ट केम इन चांगले होत नव्हते ना आधी सर त्याच्यामुळे एवढे चांगले चेंबर गोष्टी झाली कोणालाच बघायची सवय नव्हती त्याच्यामुळे ते वाटलं बरोबर आहे ना, पण ते दरवर्षी तुम्ही प्रत्येक क्षेत्र कार्यालयाला 1 कोटीची तरतूद चेंबर वरती घ्यायला तो देतात. रोड चांगला सायकीमुळे नाही, आमच्यामुळे होत आहे. वित्तीय समिती ठेवण्याचा आग्रह करणार. वित्तीय समितीवर पृथ्वीराज यांना अभ्यास करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि पुढच्या जीबी मध्ये काहीतरी एक पानाचा अहवाल मी सादर करणार आहे. एक